श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 172। शिंप्याला जेवण दिल्याच्या प्रसंगी औसाचा राग। एके दिवशी सर्वज्ञांनी सकाळचा पूजा वसर झाल्यानंतर भट्टोबासांना म्हटले, वानऱ्या, अंगी शिवून आणण्यासाठी तुम्हाला शिंप्याकडे जावे लागते। जी मला काही दुसरेही काम आहे तर दुसऱ्या कुणास नेऊ काय? सर्वज्ञांनी सांगितले, तर मग या औसाला सोबत न्या, हिला शिंप्याकडे बसून ठेवा आणि तुम्ही कामाला निघून जा। हो जी। मग भट्टोबासांनी सर्वज्ञांची अंगी माप घेण्यासाठी सोबत घेतली आणि औसाला म्हटले, आऊ, तू माझ्यासोबत चल, शिंप्याकडे बसून राहा, अंगी शिवणे झाल्यावर घेऊन ये, मी काम आटोपून नंतर येईन। मग भट्टोबास आणि औसा शिंप्याकडे गेले। त्याला एक दाम शिवणावळ दिली व औसाला तेथे बसून कामासाठी निघून गेले। शिंप्याने औसाला विचारले, हा आई, ज्या पुरुषाची अंगी एवढी तलम वस्त्राची व सुगंधित, तर ते पुरुष कसे असतील? औसाने आश्चर्याने म्हटले, हाय रे स्वामी जगन्नाथाला तू अजून पाहिले नाहीस का? माझे स्वामी सुंदर आहेत, ही अंगी शिवून दे, मग मी तुला स्वामी जगन्नाथाचे दर्शन करवीन। त्याने अंगी शिवली। मग औसासोबत मठात आला। सर्वज्ञांना दुपारचा पूजा वसर झाला, जेवण झाले, गुन्हा केला, विडा घेतला, विश्रांतीनंतर उठून बसलेले होते। मग सर्वज्ञ अंगणात आले, तेथे त्याने अंगी दिली, दंडोते घातले, श्रीचरणा लागला। मग सर्वज्ञ मठावर गेले। औसा आत गेली तेव्हा उंच मठात कोणीतरी उपार आणून ठेवलेला होता। बाईसा काही कामानिमित्त बाहेर गेलेली होती। औसाने शिंप्याला म्हटले, काही कपडा पसर। त्याने पदर पसरला, त्यावर काही पदार्थ टाकत होती। तेवढ्यात भट्टोबास बाहेरून आले। ते सर्व पाहून त्यांनी म्हटले, आऊ, हे तू काय करीत आहेस? बाईसा घरी नाहीत, याला मी शिलाईंचा दाम दिलेला आहे, तरी तू याला अन्न का वाढते आहेस? औसाने म्हटले, गप्प राहा रे बा नागना, श्री चक्र स्वामींच्या प्रसादाने भरपूर आहे, तुलाही पुरेल आणि यालाही पुरेल। मग भट्टोबास मठावर गेले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।